कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। रोहा पोलिसांकडून न्यू इंग्लिश स्कूल चणेरे विद्यालयात जनजागृती मोहीम संपन्न। लैंगिक शोषण, सायबर फ्रॉड, व्यसनाधीनता व आरोग्य विषयक मार्गदर्शन। दिनांक 3 जुलै 2025 न्यू इंग्लिश स्कूल चणेरे विद्यालयात रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांकडून जनजागृती मोहिमेअंतर्गत समाजात वाढत असलेली गुन्हेगारी, लहान मुला-मुलींचे लैंगिक शोषण, सायबर फ्रॉड, वाढत चाललेली व्यसनाधीनता, त्याचबरोबर आरोग्य विषयक सल्ले यांसारख्या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली। प्रमुख पाहुणे व अतिथी मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्राचार्य डॉक्टर अतुल हंसराज साळुंके, CD देशमुख कॉलेज रोहा यांनी बालकांचे लैंगिक शोषण, व्यसनाधीनता, बाल गुन्हेगारी यावर अध्यक्षीय मार्गदर्शन केले। मार्गदर्शक सौ सुनंदा पाटील, सहाय्यक शिक्षिका मेहेंदळे हायस्कूल रोहा यांनी मोबाईल, सोशल मीडिया यांचा अतिवापर यावर मार्गदर्शन केले। चणेरा बीटचे इंचार्ज रोहा पोलीस हवालदार श्री नरेश मोरे यांनी ऑनलाईन फ्रॉड या विषयावर मनोगत व्यक्त केले। रोहा पोलीस हवालदार श्री सुनील सपकाळ यांनी व्यसनाधीनता या विषयावर मार्गदर्शन केले। रोहा पोलीस महिला हवालदार सौ निलिशा पेडवी मॅडम यांनी पोक्सो कायदा, बालविवाह, महिलांवरील अत्याचार या विषयावर मार्गदर्शन केले। सौ आशा बठारे, पोलीस पाटील नवखार यांनी मुला-मुलींचे लैंगिक शोषण यावर मार्गदर्शन केले। श्री सुनील कासार यांनी मुलांचे लैंगिक शोषण या विषयावर मार्गदर्शन केले। डॉक्टर फरीद चिंबावकर, वैद्यकीय अधिकारी रोहा यांनी आरोग्य विषयक सल्ले दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री टारपे सर यांनी केले। प्रास्ताविक मनोगत श्री भुजबल सर यांनी केले। शेवटी आभार प्रदर्शन श्री नांगरे सर यांनी केले। सदरच्या जनजागृती मोहिमेत पोलीस हवालदार श्री भास्कर शेत, न्यू इंग्लिश स्कूल चणेरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रमोदजी जाधव, सौ आशा बठारे, पोलीस पाटील नावखार, श्री सुनील कासार, पोलीस पाटील पांगळोली, सौ शीतल जाधव मॅडम, पोलीस पाटील तळवडे, सौ मयुरी सुतार मॅडम, पोलीस पाटील चांडगाव, श्री हसमुख पवार, पोलीस पाटील सारसोळी, श्री प्रभाकर गायकर, पोलीस पाटील महादेवखार, श्री गिरीश विचारे, पोलीस पाटील चणेरा, श्री अभिजित भोईर, पोलीस पाटील टेमघर, श्री रवींद्र आयरे, पोलीस पाटील बिरवाडी, श्री अब्दुल रऊफ पितू, पोलीस पाटील खैरखुर्द, डॉक्टर श्री फरीद चिंबावकर, वैद्यकीय अधिकारी रोहा, ग्रामपंचायत खैरेखुर्दचे तंटामुक्त अध्यक्ष व पत्रकार श्री शहानवाज मुकादम, श्री दीपक पवार, न्यू इंग्लिश स्कूल चणेरेचे मुख्याध्यापक श्री KB पाटील, सर्व शिक्षक आणि पालक संघ समिती सदस्य उपस्थित होते। के न्यूज साठी प्रतिनिधी शहानवाज मुकादम, रोहा। मोबाईल बघता, TV बघता, तुम्हाला सगळ्यांना सगळी कल्पना आहे की आज महिलांवर किती अत्याचार चालू आहेत। तर आज तुम्ही सगळ्या 18 वर्षाखालील मुली आहात, बरोबर आहे ना? बघा, आज तुम्हाला आणि तुम्ही आज 9वी 10वी किंवा 8वी 9वी 10वीच्या मुली आहात। आज तुम्हाला शिकण्यासाठी म्हणजे तुम्ही आज शिकून खूप मोठ्या होऊ शकता। आज बघा, मी शिकले, मी पोलीस झाले, तुमची पण काहीतरी इच्छा असेल की आम्हीही शिकू, आम्हीही कोण पोलीस होऊ, कोण डॉक्टर होईल, कोण इंजिनियर होईल। हे तुम्ही शिक्षणाने घ्यायचं आहे। असं नाही की आता तुम्ही मुली तरुण आहात, हे वय असतं एखाद्याचं प्रेम करण्याचं। मी स्पष्ट बोलते, पोलिसांनी बोलायला घाबरणार नाही आणि मी स्पष्ट बोलणार, तुम्ही मुली आहात आणि तुमचं वय आहे ते प्रेम करायची, अटॅचमेंट असते। एखादा मुलगा भेटला, आवडला, दिसायला सुंदर आहे, पैसेवाला आहे, एखाद मुलगी भाळली जाते त्याला, तसं करू नका। आज मला सांगा, तुम्ही कुठल्याही मोठ्या घरातल्या नाहीत, मध्यमवर्गीय आपण सगळी लोक, आणि शिक्षणानेच आपली प्रगती होते ना तर एखाद्या प्रेमाने किंवा एखाद्या मोठ्या घरातला मुलगा भेटलाय तर तिथे आपण लग्न करून गेलो म्हणून आपलं चांगलं होईल असं काही होत नाही। तुम्ही शिका, तुमच्या पायावर उभ्या राहा आणि मग तुम्हाला जे हवं ते करा। तुम्ही सांगा की मला ह्या मुलाशी लग्न करायचे, तुमच्या घरातली लावूनही देतील, पण तुम्ही 18 वर्षाच्या खाली जर लग्न केलं तर जो तुमचा कोण प्रियकर असेल तुम्हाला काय करणार नाही, पण जो तुमचा प्रियकर असेल त्याला आमच्या जेलमध्ये बसावं लागतं, एवढं लक्षात ठेवा। तर म्हणजे पालक वर्ग आहे आणि मेन गोष्ट पालक वर्गांना विनंती आहे की 18 वर्षाखालील मुलींचं आणि 21 वर्षाखालील मुलांचं लग्न लावून देऊ नका।
काय होतं, एखाद मुलगी हट्टाला पेटते की नाही मला ह्याच्याशीच लग्न करायचंय आणि शाळेत जात नाही, कदाचित मुलं शाळेत जात नाही, काही मुली किंवा मुलं शाळेत जात नाही, तर त्यांचे आई वडील चला काय मुलगी घरी बसून करणार आहे, तर त्याचं 18 वर्षाखालील असेल तरी तुम्ही लगेच लग्न लावून देतात. उद्या त्याचे वाईट परिणाम होतात. आता आपल्याकडे डॉक्टर आहेत, डॉक्टरही तुम्हाला सांगतील की मुलीची काय अवस्था होते की तुम्ही 18 वर्षाखाली मुलीचं जर लग्न लावून दिलं, उद्या ती प्रेग्नंट राहिली तर तिची काय अवस्था होते ते आम्ही बघतो. आज पोलीस स्टेशनला कितीतरी तक्रारी येतात की बालविवाह झालेले, म्हणजे आपले जे समाज कल्याण करणारे लोक आहेत ते कळवतात आम्हाला की इथं असं असं झालेलं आहे म्हणून इथं असं लग्न होते. आता 2 दिवसापूर्वी आम्ही एक असं लग्न अडवले, होण्यापासून वाचवले. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही शिका, शिकून मोठे व्हा, तुमच्या पायावर उभे राहा, तुम्ही कुठल्या तरी क्षेत्रात काम करा आणि तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. नाहीतर मग तुम्ही एक लग्न करायचं, एका नवऱ्याच्या घरी जायचं आणि मग तिथं अत्याचार सहन करत बसायचं आणि मग नंतर काय करणार की पोलीस स्टेशनला येणार, बोलणार माझी सासू मला अशी बोलते, माझा नवरा मला असा बोलतो, माझा नवरा मला मारहाण करतो, मग झालं. परत तुम्ही त्याला काही करू शकत ना, का? कारण तुम्ही तुमच्या पायावर उभे नसणार. त्याच्यामुळे तुम्हाला जे नवरा सांगणार, सासू सांगणार तसं तुम्हाला वागावं लागते. त्याच्यामुळे माझं एक हे आहे की तुम्ही शिका, शिकून तुमच्या पायावर उभे राहा, तुम्हाला कसली चिंता लागणार नाही, तुम्हाला कसली भीती पण नाही आणि तुम्ही तुमच्या पायावर उभे असणार, त्याच्यामुळे तुम्हाला कसं टेन्शन नसणार. का? तर एखाद नवरा त्रास द्यायला लागला, ठीक आहे बाबा नाही राहायचं मला, मी माझ्या पायावर उभी आहे, मी माझं सगळं बघू शकते, हे तर बोलू शकता तुम्ही. पण तुम्ही जर तुमच्या पायावर उभेच नसाल तर तुम्ही काहीच करू शकत नाही याला. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की पहिले शिका, तुमच्या पायावर उभं राहा आणि मग तुम्हाला जे करायचं ते करा. दुसरं, लैंगिक अत्याचार. बघा लहान मुली आहेत, कोण आता शाळेत आहात तुम्ही किंवा शाळेच्या बाहेर जरी तुम्हाला कोण त्रास देत असेल, म्हणजे तुम्हाला तर मोठ्या आहात मुली, तुम्हाला गुप्त बॅट समजतं, कोण काय स्पर्श करतो, कोण कसा स्पर्श करतो, तुम्हाला सगळं जाणवतं. आपलं काय होतं, चला माझा हा नातेवाईक आहे आणि ह्याने माझ्यासोबत असं केलं, आपण ती गोष्ट लपवून ठेवतो. जरी तुम्ही आई वडिलांना सांगितलं तरी आई वडील काय बोलतात, चला समाजाची भीती या हेतूने तुम्ही ती गोष्ट समाजापासून लपवून ठेवतात. पण तो व्यक्ती पुन्हा तसंच काहीतरी करतो आणि मग ते तुम्हाला ते सहन पण होत नाही. त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे तुम्हाला की जर असं कोण करत असेल तर हे सहन करू नका. हे बघा, तुम्हाला जर तुमच्या शिक्षक लोकांना सांगायला भीती वाटत असेल, आई वडिलांना सांगायला भीती वाटत असेल, तर आमच्या पोलीस स्टेशनचा नंबर आहे 112. तुम्ही त्या 112 वर काय प्रॉब्लेम आहे का? काय बेटा मॅडम मला जरा काय आहात मुली, तुम्ही तुमच्याकडे फोन सगळ्यांकडे असतील, पोलीस स्टेशनचा नंबर आहे 112. तुम्ही कधीही डायल करू शकता आणि कोणीही तिथं तुम्हाला विचारलं काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तर जर आमच्या जेंट्सनी कॉल उचलला तर तुम्ही सांगू शकता आम्हाला लेडीज सोबत बोलायचं आहे, तुम्हाला लेडीज सोबत बोलायला देते. तुमची जी काय तक्रार असेल ती तुम्ही आम्हाला सांगू शकता किंवा आमच्या रोहा पोलीस स्टेशनला येऊन मला भेटू शकता, मला तुमची काय कंप्लेंट असेल ते तुम्ही सांगू शकता. पण असं की हे लैंगिक अत्याचार कोणीही सहन करू नका. हे लहान मुली नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है, इसके लिए चाहिए मेहनत, लगन और भरोसा। और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए, प्री वेडिंग के लिए, हल्दी कार्यक्रम के लिए, बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की सुविधा। फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर। तो देर किस बात की, बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें।